विद्यार्थी मित्रांनो, केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज याच्याबद्दलची माहिती आपण पाहिली. पण ज्यावेळेस एखादी केमिकल रिॲक्शन घडते त्यावेळेस ती केमिकल रिॲक्शन आपण शब्दांच्या रूपामध्ये किंवा इन वर्ड्समध्ये ज्यावेळेस त्याचं लिखाण करतो तर त्यावेळेस त्या केमिकल रिॲक्शनच्या लिखाणाला केमिकल इक्वेशन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता इथे समोर आपल्याला दिसतं आहे की ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर क्लोराईड आणि झिंक डस्ट यांची रिॲक्शन झालेली आहे. तर ॲक्च्युली ही रिॲक्शन कशी असते, तर कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलेलं असतं, सोल्युशन घेतलेलं असतं आणि ह्या सोल्युशनमध्ये झिंक डस्ट म्हणजे झिंकची पावडर किंवा झिंकचे छोटे छोटे ग्रॅन्युल्स हे काय केले जातात, डीप केले जातात, म्हणजे ती पावडर त्या सोल्युशनमध्ये टाकली जाते. आता काही काळानंतर त्या ॲक्वियस सोल्युशनचं म्हणजे कॉपर सल्फेटच्या ॲक्वियस सोल्युशनचं कन्व्हर्जन हे ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेटमध्ये होतं आणि कॉपर फक्त खाली शिल्लक राहतो. तर हे कसं लक्षात येतं, तर कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा जो काही कलर असतो तो ब्ल्यू असतो आणि ज्यावेळेस झिंक डस्ट त्याच्यामध्ये ॲड केली जाते तर तो कलर ब्राऊन होऊन जातो. ब्राऊन कलर काय येतो, तर तिथे कॉपरला झिंकने रिप्लेस केलेलं असतं. म्हणजे सिम्पल वेनी ज्यावेळेस आपण एखादी केमिकल रिॲक्शन ही रिप्रेझेंट करतो तर त्या रिप्रेझेंटेशनला इन वर्ड्समधल्या आपण वर्ड इक्वेशन असं म्हणतो. आणि ज्यावेळेस हे वर्ड इक्वेशन आपण एखाद्या कंडेन्स फॉर्म्युल्याच्या आधारे केमिकल फॉर्म्युल्याच्या आधारे लिहितो तर त्यावेळेस त्याला केमिकल इक्वेशन इन फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आता इथे दुसऱ्या रिॲक्शनमध्ये किंवा इक्वेशनमध्ये तुम्हाला कॉपर सल्फेट प्लस झिंक इज इक्वल टू किंवा ॲरो दाखवून झिंक सल्फेट प्लस कॉपर असं लिहिलेलं आहे. तर ही ॲक्च्युली केमिकल फॉर्म्युल्याच्या मदतीने लिहिलेली केमिकल इक्वेशन्स आहे. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स फॉर्म using chemical formula is called as a chemical equation. So this is the actual definition of chemical equation. In the above equation, copper sulfate and zinc are the reactant. They react with each other to form copper particles and solution of colorless zinc sulfate as a product having totally different properties. The ionic bond in a reaction copper sulfate breaks and ionic bond in the product zinc sulfate is formed during the reaction. म्हणजे इथे केमिकल रिॲक्शन कशामुळे फॉर्म होते, तर कॉपर सल्फेट याच्यामधला आयोनिक बॉन्ड हा ब्रेक झालेला आहे आणि तो ब्रेक झाल्यानंतर झिंक सल्फेट यांच्यामधला आयोनिक बॉन्ड हा फॉर्म झालेला आहे. सो बेसिकली अशा प्रकारे केमिकल इक्वेशन केमिकल रिॲक्शन ही रिप्रेझेंट केली जाते. अ फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन पॅरामीटर सच ॲज टेम्परेचर, प्रेशर अँड ऑदर्स. आता फिजिकल चेंज कशामुळं होत असतो, तर टेम्परेचर, प्रेशर यांच्यामध्ये जे काही बदल होतात त्यामुळे हा फिजिकल चेंज होत असतो. The composition of matter remains the same in a physical change. For example, ice is transformed into water on heating, water is transformed into ice on cooling. आता इथे फिजिकल चेंजबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, त्याच प्रकारे केमिकल चेंजची सुद्धा इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. जेव्हा एखाद्या फिजिकल चेंजमध्ये एखादा प्रोडक्ट फॉर्म होतो तर त्या प्रोडक्टचे पॅरामीटर चेंज झाल्यानंतर त्या प्रोडक्टचं परत रिगेन कन्व्हर्जन हे रिॲक्टंटमध्ये होत असतं. केमिकल चेंज. इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड एज अ केमिकल चेंज. वेन वी कॉल अ पर्टिक्युलर प्रोसेस or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place on the concentrate matter. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या परमनंट चेंजबद्दल बोलत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस होत असतात आणि त्या प्रोसेसेसच्या आधारे त्या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन हे प्रोडक्टमध्ये होत असतं. अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग अँड ट्रान्सफॉर्म इंटू न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. आत्ता आपण कॉपर सल्फेट आणि झिंक
ह्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की आयोनिक बॉन्ड हा कॉपर सल्फेटमधला ब्रेक झाला आहे आणि त्यानंतर झिंक सल्फेट याच्यामधला आयोनिक बॉन्ड हा फॉर्म झालेला आहे. whereas the substance form as a result of chemical reaction by formation of new bond called products. आता प्रोडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन आहे आणि कशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्म होतो याच्याबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन या केमिकल रिॲक्शनच्या पॉईंटमध्ये दिलेली आहे. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर, अ केमिकल रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन कोल, carbon and oxygen from air are the reactant while carbon dioxide is a product. A chemical reaction is represented by writing a chemical equation. आता विद्यार्थी मित्रांनो, कोळसा हा आपण त्याला जाळल्यानंतर किंवा त्याचं ज्वलन झाल्यानंतर तो ऑक्सिजनच्या संपर्कात येतो आणि ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर ह्या कोल म्हणजे कोळसा म्हणजेच कार्बन याची रिॲक्शन ऑक्सिजनबरोबर होते. ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे कार्बन डायऑक्साईडमध्ये होत असतं आणि हे आपण एका सिम्पल रिॲक्शननी सांगू शकतो किंवा रिप्रेझेंटसुद्धा करू शकतो. C+O2 आर द रिॲक्टंट अँड इट इज कन्व्हर्टेड इंटू CO2 मध्ये ॲरो दाखवून आपण तो CO2 हा फॉर्म झाला हे सांगू शकतो. नेक्स्ट पॉईंट, रायटिंग अ केमिकल इक्वेशन. आता एखादी केमिकल इक्वेशन कशी लिहायची त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला पुढच्या पॉईंट्समध्ये दिलेली आहे. इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साईड while the products are written on right hand side. An arrow heading towards the product is drawn in between them. These arrow indicate the direction of reaction. विद्यार्थी मित्रांनो, लेफ्ट हँड साईडला आपण रिॲक्टंट लिहित असतो आणि राईट हँड साईडला आपण प्रोडक्ट लिहित असतो. यांच्यामध्ये आपण ॲरो इंडिकेट करतो. हा ॲरो काय दर्शवतो तर रिॲक्शनची डायरेक्शन दर्शवतो, म्हणजे रिॲक्टंट इज transform into product. Second one, if the reactants or products are two or more, they are linked with a plus sign in between them. आता ज्यावेळेस रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटची संख्या जास्त असू शकते आणि तयार होणाऱ्या प्रोडक्टची संख्यासुद्धा जास्त असू शकते. ज्यावेळेस रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आपण लिहितो त्यावेळेस त्यांच्यामध्ये ॲरो म्हणजे 2 किंवा 3 रिॲक्टंट जर असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करत असतो, प्लसचं साईन देत असतो. तिसरं, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट आर इंडिकेटेड इन इक्वेशन. आता इथे काय सांगितलं आहे त्यांनी, ज्यावेळेस आपण एखादी केमिकल रिॲक्शन ही लिहित असतो आणि त्याच्याबद्दलची जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची असते त्यावेळेस आपण काय करतो, त्यांच्या फिजिकल स्टेट हे मेन्शन करतो ब्रॅकेटमध्ये. फॉर एक्झाम्पल म्हणजे या अगोदरच्या रिॲक्शनमध्ये कॉपर सल्फेट हा आपण घेतलेला आहे आणि त्याची स्टेट कशी आहे, लिक्विड आहे, तर कंसामध्ये L लिहायचा आणि कंस पूर्ण करायचा. अशी एक पद्धत जास्त इन्फॉर्मेशन त्या रिॲक्शनबद्दल देण्यासाठी आपण यूज करू शकतो. ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट फॉर्म होतो आणि तो प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण डाऊनवर्ड एक ॲरो त्या प्रोडक्टच्या पुढं लिहित असतो. त्याचप्रकारे ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट हा गॅसियस स्टेटमध्ये तयार होतो त्यावेळेस त्या प्रोडक्टच्या पुढे आपण अपवर्ड डिरेक्शनचा ॲरोसुद्धा देत असतो. मग अशा प्रकारे आपण केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी ह्या नियमांचा आधार आपण घेत असतो. फोर्थ, व्हेन हीट इज टू बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट अ रिॲक्शन इट इज इंडिकेटेड बाय ट्रायंगल साईन. ज्यावेळेस आपण एखाद्या रिॲक्शन परफॉर्मन्सला हीट देत असतो तर त्यावेळेस त्या ॲरोच्या वर, रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या बिटवीनमधल्या ॲरोच्या वर आपण एक छोटासा ट्रायंगल देत असतो. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज ड्युरिंग केमिकल रिॲक्शन बिटवीन ॲक्वियस सोल्युशन देन इट इज इंडिकेटेड ॲज फॉलोज. म्हणजे ज्यावेळेस आपण हीट देतो तर त्यावेळेस ते इंडिकेट करण्यासाठी या ट्रायंगलचा यूज केला जातो. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे कॉपर कार्बोनेट आणि त्याची फिजिकल स्टेटसुद्धा दिलेली आहे काय, सॉलिड,
आणि ॲरो दिला आहे मध्ये आणि त्याच्यावर त्रिकोण दर्शवलेला आहे. याचा अर्थ काय की त्याला आपण हीट केलेली आहे. आणि कॉपर कार्बोनेटचं कन्व्हर्जन हे कशामध्ये झाले, कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड हा काय झाला आहे, तो गॅसियस स्टेटमध्ये बाहेर पडलेला आहे. मग तो प्रोडक्ट दर्शवताना आपण काय करतो, त्याला इन्व्हर्टेड ॲरोसुद्धा दर्शवत असतो. फिफ्थ, it is necessary to fulfill the certain conditions like specific temperature, pressure, catalyst etc. to bring about some reactions. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादा कॅटलिस्ट यूज करायचा आहे, कॅटलिस्ट म्हणजे काय, विच कॅन इन्हान्स द रेट ऑफ रिॲक्शन बट नॉट पार्टिसिपेट इन द रिॲक्शन, की जो रिॲक्शनचा रेट इन्हान्स करतो पण रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, अशा घटकाला आपण कॅटलिस्ट असं म्हणत असतो. आणि तो दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, त्याचा फॉर्म्युला किंवा त्याचं इनिशियल नेम हे त्या ॲरोवर देत असतो. त्यानंतर इथे दिलेलं आहे बघा, निकेल कॅटलिस्ट वगैरे यूज केले जातात. एक रिॲक्शन दिली, व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 गॅसियस स्टेटमध्ये 60 डिग्री टेम्परेचर आहे आणि निकेल कॅटलिस्ट दिलेलं आहे आणि ॲरो दर्शवून त्याचं कन्व्हर्जन वनस्पती घीमध्ये झालं आहे, ते सॉलिड स्टेटमध्ये, म्हणून कंसामध्ये H दर्शवलं आहे. 6, स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम ऑफ रिॲक्टंट प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल कॉपर ऑन रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्ज रेडिश कलर पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. फॉर एक्झाम्पल कॉपर आणि HNO3. आता HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड हे कोणत्या याच्यामध्ये यूज केलं आहे, की डायल्युटेड यूज केलं आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड यूज केलं आहे, ते दर्शवण्याची सुद्धा पद्धत यांनी आपल्याला इथे दिलेली आहे. तर त्या HNO3चं कॉन्सन्ट्रेशन हे हाय आहे म्हणून त्यांनी काय दर्शवलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड असा शब्द दर्शवला आहे. आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये HNO3चं कॉन्सन्ट्रेशन हे डायल्युटेड, तर त्याची सहती ही डायल्यूट असल्यामुळे त्यांनी ते सुद्धा कंसामध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. तर अशा प्रकारे या 6ही नियमांच्या आधारे आपण एखादी केमिकल रिॲक्शन ही काय करू शकतो, मेन्शन करू शकतो. त्यानंतर इथे एक एक्झाम्पल दिलं आहे आणि त्याच्याबद्दल जे प्रश्न दिलेत आपण थोडासा विचार करूयात. इथे AgNO3चं सोल्युशन घेतलेलं आहे आणि ते टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं आहे आणि ती टेस्ट ट्यूब सोडियम क्लोराईड सोल्युशन असणाऱ्या कोनिकल फ्लास्कमध्ये त्यांनी ठेवून दिलेली. त्यानंतर त्याचं वेट घेतलं आहे, ते वेट आहे 300.23 ग्रॅम. आता थोड्या वेळानंतर त्यांनी काय केलं, ती सिल्वर नायट्रेटची म्हणजे त्या सोल्युशनची जी काही टेस्ट ट्यूब आहे तर त्या टेस्ट ट्यूबचं जे काही झाकण आहे ते काढून टाकलं आहे आणि ती टेस्ट ट्यूब आणि सोडियम क्लोराईड यांचं मिक्सिंग हे कोनिकल फ्लास्कमध्ये होतं आहे आणि त्या कोनिकल फ्लास्कला थोडं शेकिंग केलेलं आहे. म्हणजे थोडंसं आपण काय केलं, ते दोन्ही सोल्युशन हे मिक्स होण्यासाठी प्रयत्न केलेत. आफ्टर सम टाईम वी हॅव टू सी दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट ऑफ AgCl, पांढऱ्या गडद कलरचा प्रेसिपिटेट इथे त्या टेस्ट ट्यूबमध्ये फॉर्म झालेला आपल्याला लक्ष देईल आणि तो कसला आहे तर AgClचा आहे, व्हाईट कलरचा. आणि त्याचबरोबर कोनिकल फ्लास्कमध्ये सोडियम नायट्रेटचं सुद्धा सोल्युशन हे फॉर्म झालेलं असेल. आता हे सगळे झाल्यानंतर परत ज्यावेळेस त्या कोनिकल फ्लास्कचं वजन घेतलं जातं आहे, वेईंग घेतलं जातं आहे, त्यावेळेस ते वेईंग आहे 300.23 ग्रॅम. म्हणजे दोन्ही रिॲक्शन परफॉर्म झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट मिळालेला आहे, बरोबर साईड प्रोडक्टसुद्धा मिळालेलं आहे. पण प्रोडक्ट आणि साईड प्रोडक्ट यांचं वजन हे देखील कसं आहे, रिॲक्टंटच्या बरोबरीनेच आहे. तुम्ही अशा प्रकारचे रिॲक्शन अभ्यासू शकतात. आपल्या ग्रुपवर मी आणखीन काही रिॲक्शन टाकणार आहे आणि केमिकल रिॲक्शन किंवा इक्वेशनच्या रायटिंग फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला त्या लिहून परत काय करायच्या आहेत, फॉरवर्ड करायच्या आहेत किंवा मला पाठवायच्या आहेत. धन्यवाद.